श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ. लेखक प्रकाश बाबूराव शीत. अध्याय 4. अमोघ सिद्धांचे कैलासावरून पृथ्वीवर प्रस्थान. त्याचवेळी देवी देवतांमध्ये कुजबूज सुरू झाली की अमोघ सिद्धाने फार मोठी कामगिरी केली आहे, म्हणून तो देवकुळावरती राज्य करेल. त्यामुळे आपले महत्त्व कमी होईल, आपणास कोणी विचारणार नाही, अशी भीती सर्वांना वाटू लागली. या बाळाच्या अंगी फार मोठी कला आहे, म्हणून आपण त्यास मानवात पृथ्वीवर पाठवून देऊ. कैलासात राहिल्यास आपणास फार जाचक होईल, म्हणून सर्वांनी त्यास बोलावून घेतले व त्यास सांगू लागले, अमोघ सिद्ध, आपण पृथ्वीवरती ठाण मांडावे. या विचाराने पार्वती मातेला फार दुःख झाले. आपले बाळ आपणापासून दूर दूर जाणार म्हणून मातेच्या डोळ्यांतून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या. पार्वतीने बाळास कवटाळून आपल्या हृदयाशी धरले व बोलू लागली, इतक्या लहान वयात कैलासाचे नंदनवन केलेस. त्या क्षणी अमोघ सिद्धाचा ऊर भरून आला. तो मातापित्यास सांगू लागला, आपण माझी काही काळजी करू नका, मी आपल्या आशीर्वादाने आनंदित राहीन. ज्या ठिकाणी माझी गादी असेल तेथे मी जे भाकीत करेन ते शब्द खोटे ठरणार नाहीत, असे 4 शब्द माझ्या जिभेवरती लिहावेत. पार्वती मातेने बाळाच्या जिभेवरती 4 शब्द लिहिले. हातात हात धरून त्यास पृथ्वीवर मानवात जाण्यास परवानगी दिली. त्याच्या कांबळ्यावरती शंकर भगवानाने 3 रेघा ओढल्या. सत्व, रज, तम या त्रिगुणांचे महत्त्व. ते पार्वती मातेने पाहिले व म्हणाली, हा बाळ 3 गुणांनी परिपूर्ण झाला आहे. भक्ती ओळखून त्या कांबळ्यावरती 3 रेघांजवळ आपल्या करंगळीने अर्धी रेष ओढली, त्यामुळे बाळाचे कल्याण होईल. त्याचबरोबर भगवंताचा कांबळा अतिशय सुंदर दिसू लागला. अमोघ सिद्धांनी शंकर भगवानांना विनंती केली, आपणच आपल्या हाताने हा कांबळा माझ्या खांद्यावर द्यावा. भोलेनाथांनी कांबळा त्याच्या खांद्यावरती घातला. अमोघ सिद्धांनी वेत हातामध्ये घेतला व भंडाऱ्याचा बटवा काखेस लावला. त्यास नंदी बहाल केला व तो पृथ्वीवरती येण्यास निघाला. सर्व देवी देवता त्या बाळास पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ब्रह्मा व विष्णू देवास वाटले, आपणही त्या कांबळ्यावरती रेषा ओढावी. त्यांनी त्या रेषांवरती आपली बोटे फिरवली, त्यामुळे तो कांबळा आणखी उजाळून निघाला. त्या क्षणी कांबळा अनेक रेषांनी भरून गेला. बाळा, तुझ्यासाठी 3.5 रेषा ठेवून घे व बाकी राहिलेल्या पृथ्वीवरती देवर्षींना वाटून टाक. नंदीसोबत अमोघ सिद्ध पृथ्वीवर येता येता ते हुलजंती गावाजवळ पोहोचला. त्या गावाच्या वेशीजवळ त्यांना 2 धनगर भेटले. अमोघ सिद्धांना बघून त्यांनी त्यास नमस्कार केला व आंबिलीचा प्रसाद घेण्याची विनंती केली. अमोघ सिद्धांना वाटू लागले, हा मला इथेच थांबवून ठेवेल अशी काळजी वाटू लागली. पुढे पुढे येत असता बैलभुताळ सिद्ध अमोघ सिद्धांची वाट पाहत होता. त्याने अमोघ सिद्धांना नमस्कार केला व विनंती करू लागला, देवा, आपल्या सेवेची मला फार गरज आहे. आपली सेवा जर मला घडली तर माझे भाग्य उजळून निघेल, म्हणून ही वेळ मी सोडणार नाही. मी तुमच्याबरोबर येणारच असा हट्ट धरला. आपल्या पायाची धूळ जरी चाखण्यास मला मिळाली तरी माझे सर्व पाप निघून जाईल, म्हणून मी ही वेळ जाऊ देणार नाही. अमोघ सिद्ध म्हणाले, मी लिंगायत आहे, तुझा व माझा मेळ कसा काय बसेल? तू रोज मांस मटण खाणारा, हा तुझा आहार आहे. त्यावर बैलभुताळ सिद्ध बोलू लागला, आपली आज्ञा असेल तर मी मांसकांडाचा आहार जोडून देईन, शाकाहारी होईन, असा गयावया करू लागला. त्या क्षणी अमोघ सिद्धाने त्यास सांगितले, जा स्नान करून ये. बैलभुताळ सिद्ध गडबडीने जाऊन स्नान करून आला व अमोघ सिद्धांसमोर उभा राहिला. त्यास आपल्या बटव्यातील भंडारा त्यांनी लावला व आशीर्वाद दिला. जेथे गुरु शिष्यांची जोडी जमली होती तेथे जवळच एक मुंग्यांचे वारूळ होते. त्यावर अमोघ सिद्धाने भंडारा फेकला.
त्यावेळी मुंग्यांच्या रावळापासून बैलांची झुंड तयार झाली. अमोघ सिद्ध व बैलभूताळ सिद्ध त्या बैलांच्या झुंडीसह पुढे पुढे चालू लागले. त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजाने पुढे निघून चालता चालता माता पित्याच्या आशीर्वादाने मेळा मजेदारपणे चालू लागला होता. तिकडे कन्नवाचा महान पुत्र महालिंगराया अहोरात्र मेंढ्यांची सेवा करीत होता. त्यावेळी महालिंगरायास पार्वती मातेने दृष्टांत दिला व आज्ञा केली की अमोघ सिद्धास तिथेच तुझ्या मेंढ्यांच्या वाड्याला गुंतवून ठेव. त्या बैलांच्या झुंडीमध्ये मध्यभागी अति वेगवान बैल असेल. त्याच्या कपाळी भरगच्च असा भंडारा दिसेल. त्याचा रंगढंग पाहून त्यास बोलवावे. महालिंगरायाचा बंधू जकापराया होता. त्याची गाई वासरांवरती अफाट माया होती. त्याला अमोघ सिद्ध गुंतवून ठेवण्यास सांगितले. तेवढ्यात अमोघ सिद्धांची बैलाची झुंबड मेंढवाड्यासमोर आली. महालिंगरायासुद्धा फार मोठा महापुरुष होता. तो त्या बैलांच्या झुंडीजवळ आला. त्याने मागची व पुढची झुंड सोडून मध्यभागी नजर टाकली. अमोघ सिद्धाच्या शरीराचे तेज त्यास दिसले. त्याने अमोघ सिद्धास ओळखले. जवळ जाऊन नमस्कार केला. आंबलीचा प्रसाद ग्रहण करावा असा आग्रह धरला. त्या आग्रहास आपण मान न देता आंबिलीचा प्रसादाचा अपमान केला तर फार मोठे पाप लागेल असे विचार मनात येऊन तो थांबला. तिकडे महालिंगरायाने आपल्या मातेस निरोप दिला. माते, सडा सारवण करून स्नान संध्या उरकून सुंदर असा स्वयंपाक करावा. देव अमोघ सिद्ध आपल्या वाड्यात आला आहे. थोड्या वेळाने कन्नवा मातेचा निरोप आला की स्वयंपाक तयार झाला आहे. महालिंगरायाला असे वाटू लागले की आपण अमोघ सिद्धाची परीक्षा घेऊ. त्याने एकच केळीचे पान आणावयास सांगितले. त्या पानावर त्या दोघांनी एकत्रित भोजन करावयाचे आहे असेही सांगितले. तिकडे कन्नवा माता जेवणाची दुरडी घेऊन व आंबलीची घागर घेऊन वाड्याला आली. मातेने त्या केळीच्या पानावरती जेवण घातले. पूर्वी केळीचे पान सपाट होते. अमोघ सिद्धास कोडे पडले. एका पानावरती दोघे कसे जेवणार? त्यांनी त्या पानावरती पाणी सोडले. तसे पानाच्या मध्यभागी पन्हाळीचे रूप आले. एक जण एका बाजूस, दुसरा दुसऱ्या बाजूस बसून जेवण केले. महालिंगरायास देवाची करणी आगळी वेगळी दिसू लागली. दोघेजण जेवण करून तृप्त झाले. महालिंगरायाने अमोघ सिद्धास विनंती केली, देवा, माझ्या मेंढ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, तरी आपण मेघराजाची विनंती करावी. अमोघ सिद्धाने बटव्यातील भंडारा काढला व तो आकाशात फेकला. त्या क्षणी मेघगर्जनेला सुरुवात झाली. देव जोरजोरात हाक देऊ लागला. महालिंगरायाने डावा हात वरती केला. त्या क्षणी ढग मागे फिरू लागले. त्यावेळी अमोघ सिद्ध महालिंगरायास म्हणाला, अरे, आलेल्या ढगास मागे घालवू नकोस. तुला जर माझ्याशी खेळ करायचा असेल तर कधीतरी आपण हा खेळ खेळू. आता फक्त हे पाणी मेंढ्यांच्या उदरात जाऊ दे. त्या क्षणी महालिंगरायाने देवास नमस्कार केला व त्यांना 7 मेंढ्या निवडून त्या अमोघ सिद्धास दिल्या. यावर अमोघ सिद्धाने त्यास वरदान दिले, दिवाळीच्या भर अमावस्येच्या दिवशी, भर बोण्या दिवशी एका रात्रीत कापसाची पेरणी करावी. कापसाची झाडे उगवून येतील. त्यास कापूस तयार झाल्यावर माझे मातापिता शंकर पार्वती कैलासात आहेत. तू येऊन त्यातील कापूस काढून त्याचा धागा तयार करून तो धागा तुझ्या मठास गुंडाळून जातील. असे वरदान देऊन अमोघ सिद्ध पुढे निघाला. मेंढ्यांच्या पुढे बैलांची झुंड चालू लागली. पुढे जकापरायाची वस्ती होती. तेथील गायी आनंदाने हमरू लागल्या. त्याने त्यांना प्रणाम केला व नम्रतेने भोजन करण्याची विनंती केली. देवास त्याची विनंती नाकारता येईना. त्याच्या जीवाच्या शांततेसाठी अमोघ सिद्ध देवाने तेथे भोजन केले. जकापरायाने देवास 7 गायी दान केल्या, पण 7 मेंढ्या मारून टाकल्या. त्याचे मन त्यांनी ओळखले व 7 गायी घेऊन तो पुढे निघून आला. तेथे थोडा वेळ थांबला व त्यांनी तेथे गोसाव्याचा वेश धारण केला. नंतर जकापरायाच्या वाड्याजवळ आला. देवाच्या मनामध्ये राग आला होता. त्याने 7 मेंढ्यांना उगीच मारून टाकल्या. त्यास तो गोसावी विनंती करू लागला, मला या 7 मेंढ्या दे, त्यांचा माझ्या कामासाठी उपयोग करीन. त्या मेंढ्या जकापरायाने त्यास दिल्या. त्या झोळीत भरून घेऊन बैलांच्या झुंडीजवळ आला. त्या मेंढ्या झोळीमधून काढून त्यांच्यावरती भंडारा फेकला व त्या जिवंत केल्या.
मेंढ्यांचा कळप व बैलांची झुंड घेऊन कर्नाटक भागात आरकेरी गावी आला. तेथे 3 गावची शिव आहे. त्याच्या मध्यभागी डोंगर आहे. ती जागा निवडली व तेथे आपले निशाण लावले. त्या ठिकाणी आपला मठ तयार केला. काही दिवसात आपला मठ सजवला व तेथे देवपण करू लागला. अध्याय 4 समाप्त. धन्यवाद.